लिए तेरे लिए ये बतला कैसे कैसे और क्या क्या सोचे तू भी मेरे लिए, हाँ मेरे लिए दादा कसं वाटलं रामटेकला येऊन? हॅलो गाईज, तर आज नाही का एक इव्हेंट आहे आणि मला तिथे जायचं आहे. म्हणजे मला बोलवलं आहे तिथे आणि त्या इव्हेंटमध्ये मी का घालू मला समजत नाही आहे. आणि माझ्याकडे जास्त काही ऑप्शन पण नाही या कपड्यामध्ये, कारण कपड्याची कमी तर सर्वात जास्त आहे मला. तर मी कन्फ्यूज आहे या दोनमध्ये, म्हणजे यांच्यामध्ये की मी यांच्यातून काय घालू. फर्स्ट आहे ही एक कुर्ती शॉर्टवाली, मागून अशी आहे आणि याच्या खाली हा जीन्स. हे मला हा आउटफिट ना जास्त सिंपल वाटत आहे. आणि दुसरा एक आउटफिट आहे हा वाला सुंदर आहे, एक नंबर आहे, पण हा इव्हेंटच्या हिशोबानं जास्त ओव्हर नाही होऊन जाईल मला असं वाटत आहे. पण माझ्याकडे इव्हेंटमध्ये घालण्यालायक कपडे नाही आहे. तर मी हाच घालू का? मी माझ्या भावाला पण विचारलं होतं मी कोणता घालू, तर माझा भाऊ म्हणे तू हा घाल, छान दिसतील म्हणे, छान एक नंबर दिसशील असं म्हणत होता. तर मी डिसाईड केलं आहे की मी हाच घालणार. आणि माझ्याकडे जास्त टाईम आहे नाही, आता किती 10:30 वाजले आहे. आता 10:30 वाजले आणि मला घरून 11:30 वाजता निघायचं, म्हणजे माझ्याकडे फक्त 1 तास आहे. 1 तासामध्ये मेकअप पण करायचा आहे, हेअर पण करायचं आहे. होईल का नाही होईल, होईल की नाही होईल. सर्वात आधी मी केस वाढवून घेते. माहीत आहे का, जेव्हा पण मला कुठे जायचे असते ना, तेव्हा माझ्याकडे सर्वात जास्त कमी असते टाईमची. माझ्याकडे टाईमच नाही राहत रेडी होण्यासाठी. माझ्याकडे 2 तास पण राहतील ना, ते पण मला कमी आहे रेडी होण्यासाठी. आणि मला ना हेअरस्टाईलमध्ये ना थोडे कर्ल पाहिजे, कर्ल. तर माझ्याकडे स्ट्रेटनर मशीन आहे, कर्लर मशीन नाही आहे, पण टाईम नाही आहे. तर मी हे करून पाहते म्हटलं. सॉक्सची ही वाली जोडी माझी आहे आणि ही वाली पण इथे 2 आहे. ही वाली जोडी माझी नाही आहे सॉक्सची. जुने पुराणे सॉक्स आहे, नवीनवाले सॉक्स नाही आहे माझ्याकडे. तर मी हे लावले आहेत सॉक्स. आता जसे होतील तसे. कर्ल व्यवस्थित नाही होतील तर स्ट्रेटनर मारून घेईन. हा आहे गुलाबजल, याला मी ॲज अ टोनर लावत आहे. टोनर झाला, आता मॉइश्चरायझर लावत आहे. मॉइश्चरायझर. माझं म्हणणं हे आहे की माझ्या आजच्या दिवस खूप छान गेले पाहिजे, बढिया. माहीत आहे काय, जेव्हा पण मला कुठे जायचे असते ना, मी मेकअप तर करते, पण माझा मेकअप माहीत नाही का डल दिसते जेव्हा मला कुठं बाहेर जायचं असते तेव्हा. माहीत नाही असं का बरं होते माझ्यासोबत. आज पण तसंच होते का तर माहीत नाही. हे गोष्ट तर खरी आहे की मी स्वतःला बिना मेकअपची छान दिसते, पण थोडा मेकअप तर करावं लागते बाहेर जायचं असलं म्हणजे. गाईज, आय एम रेडी. सॉक्स कर्ल्स मी केले तर ते तेवढे काही खास झाले नाही, पण हे हलके कर्ल झाले आहेत केस, बस हलकेसेच झाले आहेत. आय एम रेडी. बस थोडे हे इथून अशी लावून घेते आणि ओढणी घ्यायची आहे, बस झालं मग. आणि मी कशी दिसते ताई सांगा कॉमेंटमध्ये. गाईज, दिस इज माय फायनल लुक.
आय नो इव्हेंटच्या हिशोबाने हा आउटफिट थोडा जास्त झाला. मी बांगड्या पण घातल्या बढिया. कॉल केले होते पण ते गायब झाले कारण माझे केस ओले होते. मी कशी दिसते? टिकलीची कमी आहे. मी टिकली मागून आणते. स्माइल कर. अजी हो ना. काकाजी हाय करा ना. चला. चलो क्या? हाँ चल लगा के देख ले ये। तो ठीक है. सेंसर गाडी आहे लग जाईल. क्या दरवाजा? हाँ हाँ लग गया तो. टेन्शन वाचलं. तू आला ना तर आम्हाला रोकला भैया. सांगता ना आला तुला. वरिष्ठ पोलीस तुम्हाला इलेक्शन बसावं लागेल. हॅलो प्रेमानं सर्व काही साध्य होते. पेशन दाखवा. आपला राजकीय इमेज खराब व्हायला नको याची काळजी घ्या. दादा कसं वाटलं रामटेकला येऊन? या हॉटेलमध्ये आले गर्दी. बाबाजी नमस्कार. बाय. मला ओळखे हॉटेलमध्ये येत राहा गर्दी करत राहा. गाईज तर तुम्ही इव्हेंट पाहिला की कसा झाला म्हणून जस्ट आत्ताच घरी आली आहे. इव्हेंटमध्ये किती पॉप्युलर आणि ब्रँड लोक आले होते आणि माझी इच्छा होती खूप दिवसापासून की मी व्हायरल पर्सन हर्ष पुष्पतोडेला भेटावं आणि आज ती माझी इच्छा पूर्ण झाली. आणि मला बसण्याची सीट पण हर्षदादाच्या मागेच मिळाली होती. आजचा माझा दिवस खरंच खूप छान गेला गाईज. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? हर्षदादासोबत माझी एक फोटो पण व्हायरल झाली होती. त्यावर खूप सारे व्ह्यूज आले होते, खूप सारे लाईक्स पण 1 मिलियन प्लस लाईक्स आले होते. मी इंस्टावर सहज टाकली होती अशीच, पण मला आयडिया नव्हता की ती फोटो एवढी व्हायरल होईल म्हणून. आणि ती फोटो व्हायरल झाली. पण यार कुणाला माहीतच नाही आहे की ती व्हायरलमध्ये म्हणजे त्या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती मी आहे.
गाईज मला त्या इव्हेंटमध्ये ही वाली ट्रॉफी मिळाली ना. मी सरनेम नाही दाखवणार. गाईज हा माझा फर्स्ट लॉंग व्लॉग आहे, तर हा व्लॉग मी व्यवस्थित नाही बनवला, त्यासाठी सॉरी. ना कॅमेरा अँगल बरोबर होता, ना मी व्लॉगमध्ये बरोबर बोलली आहे. मच्छर चावत आहे. बाय बाय, लव यू.